नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनल. हा बरं तुझ बोल. हा बोल. हा बोल. अरे माझाच आहे ना रे दादा. हा बोल बोल बोल. नमस्कार स्वागत आहे तुमच्या खरात मम्मी युट्यूब चॅनल. हा आता आम्ही बाल्कनी साफ करतो, सगळी बाल्कनी साफ. हा हा खेळणे आहे सगळं, आणि नंतर आई आंघोळ करणार आहे. माझी बाल्कनी माझे खेळणे सगळे धुवून काढणार आहे आज, आणि मग आंघोळ करणार. हा किटू दादाने केली पप्पा बरोबर आंघोळ. पप्पाने घातली त्याला सकाळीच. पप्पाने काय झालं तुला मजा आली? हा पप्पाने आंघोळ घातली त्याला मजा आली, आणि मी आंघोळ घालते तुला मजा नाही येत? खूप मोठी जम मारतो ना, हा मजा येते. मजा येते. मी जास्त तुला पाणी नाही खेळू देत ना, मग तुला कशी मजा येईल? बरोबर ना. बरोबर बरोबर. चला दादा आता बाल्कनी धुवून काढते मी, काढायला माती टाकते सगळ्या. चल हा चल राजा. ये पटापट करून आता. काय पटापट माती आणली तुम्ही तर अशी आणली की तिला फोडावं लागायले मला. थोडा म्हणजे ते बोलली होती सादळेल थोडी हा भरून आणली ती दोन गमिली. अशी याच्या सगळं थोडी आणायची असती. काय म्हणते ते काय करतोय तो, आला तर अर्धी तीच खेळणार आहे तो माती. बघा बाल्कनी म्हटलं झाडाला माती थोडेसे हे झालेत ना झाड, असंच होत. आता याला थोडस टाकते ना, बघा ना किती कमी झाली. हे पहिले करावं लागतं हो मला असं. अरे ते मुळे तुटून जातील ते. मुळ्यात होतील काय, पण आता पहा बघा आता वरच्यावर टाकलं तर हे होईल मुळ्यात होतील. जाऊ बाई आता जे असेल ते. मला वाटलं होतं आज आराम करावा थोडासा, पण तुम्ही काही ना काही काम काढतातच. माझं त्या कुंड्याला मातीच नव्हती, माती आणली. हा ना, म्हणलं तुम्ही काही ना काही काम करतातच. परत सायकल इकडे ठेवायची. परत सायकल राहू दे ना, धुते धुवायच्यात त्याला सायकल. त्याला बोलले मी दादा सायकल धुवून काढायच्या, समजलं का? ही अशी टाकून दे. आता पाणी सगळं सांडण खाली. कसं काय? ते कुंड्या एवढ्या भरत नसते त्या. राहू दे ना एवढ्याला, त्याच्यात राहू दे, राहू द्या. हळून पाणी टाकायचं. काय एवढं जोरात जोरात पाणी नाही टाकायचं. सगळी माती गेली ना सगळी, असं एवढी ढेकळं ढेकळं बाजूला करावं लागते. काय दगड असल्याला पण बाजूला करावं लागतं. दोन झाल्या जोड बाजूला. हा अशी लोटते बाजूला. अजून असे काम हे तर झाडं सगळे जळून गेले. तो काय थोडस होती काय तर हाय बरं येते पुढे. हा येते ते उकर त्याला. माग आपण याला गेलो कशाला आम्ही गोव्याला नाही का 7-8 दिवस, तेव्हा अर्धी झाडं जळाली. मग पाणीच नव्हतं त्याला तर. पाणीच नव्हतं. आता पुढच्या टायमाला मी तुम्हाला चॅलेंज देतो. काय काय हे तू मोठी माती तू तुझ्या चॅनलला लाईक करून दे. गाईज माझ्या चॅनलला लाईक करून देते मी एवढी माती तोडल्यावर. मध्ये तो म्हणजे गाईज चॅलेंज लाव. करणार सगळं. थांब ना तू पण. तो चॅलेंज लावली म्हणजे चॅलेंज. चॅलेंज नाही, चॅनेलला तुझ्या लाईक करून देतील गाईज सगळे. ते फक्त सगळी माती भरून टाक फोडून. सगळी माती फोड, तेव्हा गाईज तुझ्या चॅनेलला सगळे लाईक करतील. हा. असे कामत. आई दे ना मला. हा थांब लागत असते दादा. थांब दादा. आई दे. हा देते ना राजा, थांब ना. मला दे. तू काय करशील? हा लागत असतो विळ आहे. नाही नाही ते नको दिवसाचं. हे विळ आहे दादा, थांब ना. मला एक फोडून टाक ही माती. नाही ना हे बघ नाही बघ हे तूपर्यंत काय आण माहितीये का? तू काय आण दादा. असं मी फोडू शकतो. हा तू हाताने फोडायचं दादा. हाताने पुढे असेल ते. मला तू हाताने फोडायचं. मला हाताने फोडायचं. इथे तर घिस घिस घिस. लागून कोणला दादा खाली कोणाला लागून काय फेकलं? डोकं फुटार लेकरं चालले शाळेतले खाली. एड्यावानी नाही करायचं दादा, असं वागणं मला आवडत नाही तुझं. मग मी जेवली नाही अजून, गायचं डाईट आहे माझं. अजून डाईटचं काय खाल्लं नाही. सकाळी अंडे खाल्ले आणि हे कामाला लागले बाल्कनी पूर्ण साफसफाई करणं. एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला दाखवली तर हे होता तुम्ही, पण नुसता पसारा आहे. पहिले आम्ही सगळे बसायचे इथे, जेवायचो दुपारचं. पहिले माझे ब्लॉग बघा, आम्ही इथेच जेवायचो नाही ते. आणि आता अरे नको किटू. बसूच वाटत नाही, कारण की लय पसारा झालाय आमचा. आता काही पसारा आमचा तिकडे जाईल त्यामुळे म्हणजे टेन्शनच राहणार. तू गोल्डन बटन एवढं मोठा माती फोडलं नाही. मला गोल्डन बटन येईल. चांगली गोष्ट. अरे तू फोडली हा. गोल्डन बटन भर लाईक करते ना मला गोल्डन बटन येईल. हा हा
आता माझेच ऑडिशन मला करणारच आहेत लाईक दादा करतात ते लय मोठा दगड. गाई हा. लय मोठा दगड बघा. आणि आम्ही ना तिथं पण तुळस लावली. तुळस ना माझी जळली होती. मला लय टेन्शन झालं. पाणी आम्ही तेव्हा गेलो ना याला आणि काही ना उंदरा पण खातात अरे जास्त. कोण लागल उशी येतात ह्या बाल्कनी मध्ये कुठून खालून येतात आणि तुळसच खातात. कडीपत्ता खातात तुळस खातात. कडीपत्ता पण भरपूर जळालाय. आता दुसरा तिकडे लावते मोठा कडीपत्ता. आई हा हे आई, असं ना आपल्या साईडला त्या तिकडे आंबा आला ना हा आंबे हम्म. हवायला लागत सायकल द्यायला आंबे. हा ना तुला आंबे ते खाऊ घालते ना आपल्या झाडाला आल्यावर. अजून झाडच नाही आणले बाबा. झाडं आणायची. आता मी भेटतो तुझी मदत करतो. मला मदत करतो. हा झालं. जाय लवकर. हा, जाऊ दे. बस झाली टाक. मदत बस झाली. आता पाणी टाकायचं झाडाला सावकाश. मदत बस करायची. एवढी माती काही नाही अशी पण टाकता येते. देता का फोडून? हा का हे असं असतं ते मग तू वस्ती खेळत इकडे सुचण्या मारीत अशा 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 तिच्या माळात मध्ये त्याच्या मुळ्या जाळ्या गेल्या तर काय आहे? मुळे झाडा काय नाही होत त्याला पाणी हा, टाकलं हा. का लगेच येऊन जाते. तुमचं काही हे पण पाय. याच्यावरच करतात. आणि हे पहा आता ढेकळं टाकलं. ढेकळा डाकळट भरायला तुम्ही. मी ढेकळा डाकळा बारीक माती आता करून भिजून भरत जातं होते. ते पाण्याने. हा भिजून जात. हे काय म्हणजे तुमचंच चिठ्ठन तुमचंच हे पटका. बाय. हा, एवढं घाई घाईत बापरे नाही, सगळं एका ढेकळच. कामाला सकाळ पण संध्याकाळी पण लाव. हा मग टाइमच असतो कुठल्या कामाला. हे बघा आई मी याच्या पण एक करू शकतो. हो हो हे राजाचं बाय. द्या बाबा. मग आता मला काय करायचंय. मला पण भूक लागली. जाते मी माझं डाएटचं बनवते. मला डाएट बनवायचंय अजून. बाल्कनी आणि आज वेळ भेटला तर पप्पाने मी मस्त साफसफाई केली. पाहुणे येणार म्हटलं पाहुणे मस्त इथं बसतील. आणि पहिलं मस्त ते हे घास वगैरे टाकलेला होता खूपच छान होती. पण ते आता थोडस लक्ष कमी असतं. बाळ बी सगळं मस्ती करते ना. तेव्हा आता आमच्या लय मोठा पसरा झालेला आहे काय बाहेर आता टाकलेलं आहे. आणि आता इकडे गाड्या किट्टूचं गाड्या खेळण्याच लय जास्त करून काय तिथून उभं राहून आणि काही सामान काढलं मी घासून काढलेलं आहे यातलं काही सामान. मग मम्मीनं पप्पानं साफ केलं. एवढं मोठी एवढी बाल्कनी एवढे झाडं एवढी मोठी बाल्कनी आणि आमची. अर्धा समय आमचं जाईल. घरातल्या पेक्षा इथंच बस वाटतं. इथंच बस. पहिले मग आम्ही इथंच बसायचं. इथं मी असलं काय थंडी वाजत लॉकडाऊन मध्ये आम्ही इथंच टेबल राहायचा. तो आपण तिकडे ठेवला ना तो टेबल राहायचा. इथंच बसायचो मस्त. किती बाकी भारी स्टँड लावलं पहा बरं. हा, चपला मग व्यवस्थित मग मस्त लावलं. आणि तिथं होतं इथं लावलं मी. पितळाचं सोडली आमच्याकडे का कोणाकोणाकडे आहे सांगा. पितळाची परत आहे का? पितळाची परत पण आहे. वर ठेवलेलं. मग पितळाची सुपडी डायरेक्ट पितळाची परत पितळाची निरंजी. सूप आहे सूप सूप सुपडी म्हणतात. सुपडी आपली एकाच राहायची. नाही ना सूप सूप म्हणते याला सूप. सुपडी म्हणतात. नाही ना सूप सूपच बोलते. सूप असते असं. हा येते का तुला असं? येतंय ना मग. असं असं करून माझी आई असं असं हा. करून हे करायची माहिती का असं घ्यायचं हे. याचा पप्पा किटूश पप्पाचा फोन येतोय. चल मग आला असेल खाली जाऊ आपण. दळण करायचे बाजरीचं पण तिथून आल्यावर चला पाहुण्याला घ्यायला चाललो. कोपरगावचे पाहुणे येतात आणि मस्त आता आम्ही जातो खाली पाहुण्यांना घ्यायला. पाहुणे आलेत आमची माझी मैत्रीण कोपरगाव. आता भत्ता खाय बाई आज लय मोठा कोण. भत्ता खायचं त्या दिवशी भत्ता पुरला नाही. मी तुम्हाला वांगे पण सांगितले आज होते. सांगितले आणते आणलेत का? मला पहिले भत्ता खायचा आहे. आणि मस्त मी काटाळा पाण्याची बॉटल पण घेते सोबत. हा घे ना तू. मी काय परत घेत नाही. चाबी घेत मी परत नाही घेत. माझं खांडं बर नका घेऊ. कशाला घेता एवढं मोठं वजन कुठं घेता नाही सोबत नाही कधी? घेत मी. चल जाऊ दे घेऊन. मस्त घर साफ केलंय मी. हा ना. आणि काय आता नाही, सगळे व्यवस्थित. लाईट बिट बंद करून जातो आम्ही आता. हा, लाईट आहे, फक्त चावी घे. पाहिलाय मी मुख्य जनावरांच्या कधीच नादी लागायचं नाही माहितीये का. मग त्याला कधी पण रस्ता सोडायचा. बैलच आहे गाय पण. गाय मोठी असो वाली बैल गाय. असो कधी पण रस्ता सोडायचा. कारण की काय असतं माहितीये मुख्य जनावराला काय कळत नसतं. बरोबर. म्हणून आपण लांबून जायचं. मी कुत्रा असो मांजरा असो लांबून जाते. पण पप्पा लय जवळून जातात. नाही काही मारखंड असत माहिती मारकंडे असं पाहिजे. काही गरीब असतात. हा ना इकडच्या गाई नाही मारकंडे. कधी येतोय भाऊ? काय माहिती फोन लावला तुम्ही फोन नाही लावला. नाही ना फोन नाही लावला. आम्ही आता खाली आलेलो आहे. हा ना खाली आलो तर आता पाहुण्याला घ्यायला जातो. आणि थोडेसे राऊंड बी होतोय. थोडेसे हातपाय नाही ते त्याच्याकडून तिकडे जाईन गाडी घेऊन. त्याला एकदा कॉल करून सांगा. हा 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 चल. स्टँड बस स्टँड वर जाईन रेल्वे स्टेशन जवळ. नाही ना तो काहीच. आम्ही फोन करतो त्याला थांबा. त्या आल्यात साळेबाईंचे. आले का भाऊला म्हणलं जाय आता घे. आम्ही खाली उतरून काय फायदा आहे. मग चला वरती. तयारी केली तर. बरं थांबा आता संग जाऊ सगळे. सगळे सांगते नाही मग नाही, वरती सगळे संग जाऊ ना. नाही. आणि दूध घ्या ना तू. दूध घ्यावं लागेल. दूध घेऊन ये. बरं दूध आहे ना आणि जावा तुम्ही. दूध आणायची. मायराची हा. आवाज घे मग पहिलं. जय भीम, जय भीम. बॅगी घेईन विशाल राहू द्या. थांबा विशाल घेईन बॅगी. तुम्ही काय घेता? राहू दे राहू दे. चला विशाल घेईन ना बॅगी. आम्ही जेव लागलो तिकडे आम्ही घेऊ पण हे लागलो. आलेच ते आम्हाला घ्यायला लवकर. कधीचा अर्धा तासापासून गेलाय. मी म्हणलं तुम्ही आम्हाला तू घ्यायला ये.
पण तिथं चेअर होतं काय याला गर्दी होती. त्यांनी फोन केला शेंजे तुम्ही कुठे आहे आम्हाला काय सांगता येत नाही तर आम्ही येऊ तिथे लागलो. भाऊ तिथे भाऊ तिथे भाऊ आलो बाई बरी तब्येत काय नाही काय नाही. लय थकली. मला ती बाया म्हणत्या ही कोणची मैत्री आहे तुमची अशा 8-8, 10-10 तास प्रवास करून जायचं. अशीच मैत्री म्हणा. म्हणलं बाई ती पण येते मला हा, भेटायला, एवढं ती पण येते ना म्हणा. चल रे पिल्लू बाहेर ये. हे असते बाहेर. काय काय नाही मी साड्याला यायची त्याच गाड्या हा ना मग गं. काय करायचं? नाही पण याला वाढवून नव्हती आली ही हा. गाडी दुसरी कोणच आली ग अरे देवा. लांबचा रूट इतकं थकून गेलो बाबा. बसून बसून का झाला असं लय कंटाळा आला ग मग बाई. चला आता घरी. चला आता काय मायराची तब्येत लय हा ना काय करायचं. म्हटलं तिची वाट नाही नको वाकू जाऊ दे काय असंच पळ्यात पडा काय नाही राहू दे. वाकण्यामुळे नाही तर काय खाली खाली बसून पड ना घरी गेल्यावर मी किती आजारी आहे. म्हणलं घरी गेल्या नाही व्यवस्थित आहे आता व्यवस्थित आता व्यवस्थित आणि तालीत हा हा मला त्या म्हणतात तुला काय ओळख मी कसं काय ओळखलं काय असं तू म्हणी ना हा. हे लयच भारी लागत इकडे असे नाही हा. भेटत हे सारखं फोन करते. फोन हे करताना- फुटाणे आहेत, फुटाणे आमची इथं चणे भेटतात. मला बरंच झालं फुटाणे आणले मला डाएटला पण लयच नाही म्हणे हे ना आणि त्यासाठी हा, लयच बरं. मागच्या टायमाला 200 रुपयाचे आणले कोणी ईशा छोटा आता लोक मी ऑफिस मध्ये एवढे ठेवले ऑफिस मध्ये 2-4 खाते पाणी पिते अगं तेव्हा एवढं 10 रुपयाला एवढं एवढंच माप आहे, 10 हा. रुपयाला हा, मला पण माहिती. त्यांना कशी आठवण राहिली? बरंच झालं ते आणले लयच भारी काम अरे त्याला सोडा नाही मी फोन करून सांगणार होते मी म्हणणार होते पण माझं ध्यान गेलं म्हटलं आता जाऊ दे हे बसले पण आहे ना काल शिवरात्र मंगळवारी संपली हा ना नाही तर शिवरात्री तू गोडी शिव आणणार होती तिला आवडते ना तुला आणि त्यांना चहा म्हणतात कोणी ठेवू नका लवशीतला ठेवा हा बाई मला लवचं चालतं चहा दुसरं कोणाचं चालतं हे म्हणे चहा घेते का लई थकलो थोडा चहा घे. विशाल येऊस तर मायरा छान झालं बघ बाई. ह्यो पण पप्पालाच नाही मी त्यांना दुधाचा ब्लॅक टी मला कळत नाही गोड होतं जास्त म्हणजे इतका बारीक बॅग तिथे पोराची हातात देत ना की बराबर करतात काय ना काय होते आपल्याला मला पण नाही कधी कळत पोराची किती हातात. कमी आले ना तर मी लगेच म्हणतो रात्री चहा 5 चहावाले पाहुणे हा? तिकडं मका पोराच्या कंटिन्यू करायचं हा. खायला ते दहावी झाल्यापासून आता पोराचं कुठं आहे ना आता कंटिन्यू हाच काय हा ऍसिडिटी नाही होत. तुळशीची पानं आलं आणि गवती चहा हा असं त्याने मिक्स उकळून घेतलं का हा छान होतं. बरं ही पाणी ब्लॅक कॉफी नुसती ब्लॅक कॉफी बघा माझी नुसती ब्लॅक कॉफी गरम पाण्यामध्ये कॉफी टाका म्हणून मी तुमच्या पहिल्या घेते नाही मला ऑर्डर मला त्याला सगळे नुसतं पाण्यामध्ये गरम झालं आता तुमचा येतो लोशे आम्ही पप्पाला लय मटण आवडते पण आम्ही 2 महिने झाले मटण नाही आणलं हा ना दोन नाही 2.5 महिने झाले 2.5 महिने झाले मग? नाही खरंच झाले ना ग 2-2.5 महिने झाले मग मी काय खोटं बोलतो काय नाही नाही आता तुम्हाला तिकडे चुलीवर कधी जाईल ना मी पण. आता चुलीवरच बनायचं हा, आपल्याला आणि मग आज पाहुणे आले म्हणून मटण आणलं मस्त हा. आता मटणाची तुम्हाला रेसिपी दाखवते एकदम भारी एकदम मस्त आणि मायरा काय खात नाही तिला कढी बनवली हा. कढी बनवली आणि मस्त आता मटणाची एवढी भारी रेसिपी दाखवते लय दिवसानंतर मस्त काळी आणि मी पण नाही खाणार मायरा पण नाही तिघ चौघ माझे तर असं कसं? आई, आम्ही कसं तुला खावं लागेल ना नाही हो. असं थोडं काय पप्पाला सांग नाही हो पप्पा हा, मी मग? नाही खाऊ शकत प्लीज खाऊ शकतात ना हा, अगं, मी पाहुण्याबरोबर नाही जेवायला भाजी- लागणार नाही, घरी, नाही, असं पाहुण्याबरोबर मी कचून हे घेऊन बसेल ना काय घेसाल हा सलाड मी घेईन ना बसून असं नाही का एक दिवस माझं हे झालं की होऊन जातं काय खायचं मस्त चपात्या बनवल्या तेवढ्या चपात्या भात आणि बाजरी भाकरी पण ज्वारी मसाला काढला जेवारी तुम्ही आणलंच राही ना अगं मग ज्वारी कालपासून किती महागाची अगं. जेवारी माहितीये का ती तुला अगं आज आहे ना शुक्रवार आहे ना लाईट जात असते लाईट जात असती पण असं नाही ना हो. किती 80 रुपयानं जेवारी होती 80 रुपयानं 2 किलो 2च किलो पटकन दळायचं आणि लगेच घेऊन यायचं कारण की मी एकटीच खाते. पटकन नाही तिथं चक्की मध्ये गहू मम्मी टाकली कसं काय वाटतं हा. ताट एवढं काढलं म्हणलं ते काय- 2 किलो लवकर लगेच दळून घेऊन देत नसते. यायचं असतंय काय 2 किलो लगेच दळून देत का बरं नसते देत नाही देतात आता बदली ते केली तर काय ज्वारीवर करायचं? ज्वारी बदली आणि केली गावावर तर काय गहू नाही हो, असं नका ना करत जाऊ तुम्ही बदली केली का चक्की बदली करायची आपण चक्की बदली करायची हा चक्की बदली- काय एवढं आडवायचं काम करायचं नाही ना चक्की बदली करायची चक्की बदली करायची तर हा, काय मग. तसं नाही. काढून द्यायची मला हा?
तडका द्यायचा थोडा काढून. हा चक्की बदलायचं नाही हो, माझं रेसिपी होईल त्याच्या नावात. कोणाच्या? तुम्ही मला कालपासून जेवढी घ्यायला ना खायला. आम्ही दादानी फोन केला होता त्याला हम्म. बरं का. काय? दादाने आम्ही फोन केला होता. नाही भाजी थोडी चारच जण घालायचे. मी नाही खात हा. जरा टेस्टी बनवू. टेस्टीच बनवते. अंगाला रस बनवू. अंगाला रस बनव फक्त. हा मग लय भारी बनवते मी, पहिल्यापासून बनवत आले का हो? तिकडं बनवली असते, मीच बनवली असते. मी पण मस्त बनवते मटणाची भाजी, माहितीये का? हा मग नको तू नको बनवू. बनवायचं काहीच नाही, चवा मी नाही, चव मी नाही का हो? काय तुला वाटतं? बनवायला काय नाही म्हटलं कोणी बनवत आहे. पप्पाच्या हातचा चहा कसा आहे तसं मी कधी बनवते बनवते. पण सगळ्यात भारी टेस्टी जेवण राहत. कधी बनवते. अय्या किती दादाचं बाहेर चालू काय तो पण तिकडनं धरलाय हा? तो काय येणे पण झालं. फोटो काढतोस माझे, हा. माझं बाळ नाही नाही व्हिडिओ काढतो तुला माहिती का? हा? व्हिडिओ काढतो. बरोबर अरे, हा. फोटो काढतो तो व्हिडिओ नाही काढत. हा काढायला का कुठं बोलल्यावर किती दादाला राग येतो आपल्या, माहिती तुम्हाला. नाही आता नाही मी मस्त बघा कढी आपल्या घरच्या दह्याची, आणि दह्याची मला कमेंटच नाही केली मी कसं दही बनवते ते. आता परत आज बनवायची मला दही मस्त टाकते ना, होते ना पूर्ण तिचं ते चमच तिकडं मला निघाला आठवण राहील आणि चमच मध्ये घालायला. हा तू घालशील तेच तर मग. नाही हो अशी एवढी हे नाही म्हटले एवढी नाही. एवढी नाही पण थोडी आहे ना. तुम्ही आणलेली टमाटे टमाट्याची तर इतकी भारी चटणी गावठी होती ना नाही, नाही खाल्लं मला ना. तोडताना दाखवलंच नाही. तुम्ही एवढी नाही भारी खाल्ली, मी तुम्ही बनवली. खाल्ली ना, लयच भारी झाली. अगं तो खाल्ली पण मग मला मी नाही स्पेशल खाल्ली. माझ्यासाठी आणलेले ते गावठी होती. आणि मग मी ते पाहिल्यावर मी आज तिकडे भेटलो होते आणि तुम्ही आलात. मी उद्या चल ना तिकडं, उद्या स्वतःच हाताने तोड ना आपल्या हा. याच्या बाजूलाच आहे. बाकी आहे ते. हा, मग राहू दे ते खाऊस तर मी तुला आणून मग खाऊस तर घालेन. राहू दे. यायचं ते या दोघं नवरा बायको आम्ही आहे तर. आता हा. आम्ही आज ते येणार होते ना, आज आपला प्लॅन हा ना जायचंच होतं आज आम्हाला पण काय करायचं. आणि मला अशा कमेंट आल्यात काही आता या ब्लॉगला मस्त कमेंट आल्या सगळ्या काय? पण चांगल्या की असे झाडं लावा जे कोमलला बबलीला आवडतात. तर आता त्याला बोल तुम्हाला जे आवडते ते तुम्ही येऊन लावा, बरोबर का नाही. हा. मी तर लावेल पण त्यांच्या हाताने लावलं तर अजून आनंद वाढेल मला असं. म्हणजे कोणती म्हणजे त्यांना जे झाड आवडेल ते कोमलला तर मागे येऊन लावणारच होती. पण नळ म्हणली ना तू नळ. झाड झाड आम्हा मी ऐकलं नळ. नाही, ये नळाचा आवाज येतोय हा पेरूचं आंब्याचं पेरू लय आणि हे आवडतं. नळाचं झाड हे नळ बोललं माझ्या तू. कोमलला पेरू आवडते आणि बबलीला सगळ्यात फेवरेट तिचं कलिंगड. हे उद्या वाटरमेलन. चिकू लावू काय काय लावायचं ते लावू. तिला ते जास्त त्याला जे आवडतं. आवडतं ते लावू तिला आपण. जास्त काय आहे वॉटरमेलन. बबलीला इतकं आवडतंय. Watermelon? आणि कोमलला पेरू वॉटरमेलन लावायचं तिथं. नाही मला आवडायचे फळामध्ये बोलते. नाही काय असेल ते वॉटरमेलन पण लागत. आणि मग किट्टूला तेवढंच आवडतंय. हा, रोज मी किट्टूला. कलिंगडे घेऊन येते. किट्टूला बबलीवरच गेलाय, त्याला इतके आवडते हे वॉटरमेलन. तुला काय काय आवडतं? पेरू आवडते आणि हे आवडते. हा जिंदगीत त्याला इतकं आवडते. पेरू आवडतोय आणि हे पण आवडते त्याला. दोन फळं आणि एक आंबा आवडते किटू दादाला. आंबा आता कच्चे आहे अजून. हम्म. खंबा नाही रे आंबा. हे असे सगळ्यालाच बरकत आवाज येतो ना का आज. आज काय माहिती काय झालं. आज काय झाले पप्पा सगळे झाले. नाही काय माझं काही नाही. ते हे नळ चालत ना ते तू नळाचा आवाज केला ना. हा? नळाचं बोल ना. मी काय बोलू असं झणझणीत बनवायचा. हा लय दिवसानंतर बनवते ना. लय दिवसा बनवते तू. मटण आणलं ना पाहुणे हरले ना हा, मग ते. जरा चांगलं बनव अय्या, तर चांगलं बनवत आले तरी मी काय वाईट आणि टेस्ट बनव चांगली. तेच बनवते. परत मग मी चहाचं खाऊन पहा खरंच मटण एक नंबर मटण मग? बनवते मी. माझी तारीफ नाही करत. अरे तुझी तारीफ मी बी करतो हा, आणि सगळेच करतात. पाहुणे करते. मग काय मी तर करते नाच, खाल्ल्यावर कळतं एकदा. हा हं? मला पत्ताकोबी, काकडी, गाजर कापले का माझ्यासाठी तुम्ही? थोडे केले? फ्रीज मध्ये ठेवले ना. अच्छा. तुला पाहिजे का दाखवा ना मला, कारण तेवढंच खायचंय मला. तेवढंच खायचे. हा, त्याच्यात पहिले बनव. तडका दे. हा. त्याचा ठसका उठलाय मला- तुला लगेच दाखवतो मी. हा ना, बरं झालं. मग? माझ्यासाठी तेवढं करायचं केलं ना तुम्ही. आनंद आहे मला. मी तुमच्यासाठी करते, तुम्ही माझ्यासाठी तेवढं करायचं. मग आता दोघांचाच संसार असतो तो. भाऊ वर गेला वाटतं, बाहेर भाऊ चालायला गेले. तिथे हा, कढी वरती बरोबर जेवली. टेरेसवर गेलो. तिला ते ठसका हे झालं का मग तिला तिला ठसका लागतो ना, मग ते वास येतो याचा हा मटणाचा. मटणाचा चिकनचा हा ना. मच्छीचा
हा ती गेली वरती पहिलं. तर मग मला खरंच मग मी बनवून देते आता हा, मॅडम आमची. मला लय बरी झालं बा. मग बरोबर ना. मम्मीच्या हातचं खायला तर मला लय बरं वाटलं. मग बरोबर ना. हा, बरं अरे झालं कोणाचं काय कोणाच्या हातचं काय तुम्हाला तुम्हाला एक बहानाच झाला बा. बाना त्याला बाना म्हणतो का? मग बरोबर झालं. अरे मी बनवतो मी कसं टेस्ट करतो माहिती तुला. हा, टेस्टी बनवतो ना मी पण. हा, ते तर आहेच. मग चिकन चिली पण नाही खायची मला. मी तर उद्या बनवणार होतो ते म्हणे चिकन चिली नको म्हणे आम्हाला ते नाही बाई, त्यालाच आहे ती. डाएट चालू म्हणे त्यालाच राहतं ती नाही म्हणजे. ना खाणार, त्यांच्यासाठी बनवून दे ना. नाही नाही ते पण बोलले ना बघू आता ते उद्या काय ते. त्यांच्यासाठी बनवून दे. हा तर त्यांच्यासाठी बनवा ना. बघा झणझणीत मटण झाले. आमच्या वहिनी ते आलेले आहे कोपरगाव. हा ना, त्यांनी पाहिलं ना, दाखवलं ना. हा इकडे ना. बघ, किती झणझणीत मटण झालं. दाखवा इकडे. कोथंबीर कापून टाक वरून हो पहिले. टाकते हो, थांबा ना. हा झणझणीत झालेले हे आहे. बघा, हा हे बघा. पण आहे ना कोथंबीर कापून वरून टाक. हा, पण कसं माहिती का हा, उकळल्यावर काढायच्या टायमाला हा. खाली उतरवायचं नंतर त्याच्यावर कोथिंबीर कापून टाकायची आणि झाकून ठेवायची बस. चाटून पाहते बरं. एवढं हा, चाटून पाह. हे होते माझं. हे कमेंट करा तुम्ही मी काय बोलतो त्या. भारी झालंय. लय भारी. एवढी पत्तागोबी, एवढं गाजर, एवढी काकडी. हा, थांब. हे माझं आहे. लिंबू मग. कांदा त्यांचा आहे आणि हे सगळं माझं आहे. पप्पाने करून ठेवलंय. त्याला वाटलं माझ्यासाठी मटण बनवती सगळ्यांसाठी. आणि मी कसं काय त्यांच्यासाठी हे करू. अगं जीव आहे ना एकामेक मध्ये असतो. बरं झालं, बरं झालं. तर एकदा परत मटण दाखवा. 5 ती घारी आता उकळ हा उकळलंय मस्त. हा, बघा. लय भारी असं मटण. झणझणीत झाले ना आता ठसका उठलाय पण त्याच्यावर कोथिंबीर टाकून आणि मग आणि झाकण मग लाव. खावा तुम्ही मस्त कोथिंबीर टाकून. आता हा. तुम्ही कट करा. आता बाजरीची भाकर केलेली ना. हा, हा चपात्या. चपाती आहे. बाजरीचं तुम्ही दळणच नाही आणलं. अरे देवा नाही, मला सांगायचं होतं ना मग तू. ज्वारी 2 दिवस. आरामाने 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 चला, आरामाने आणि हा ब्लॉग इथं चेंज करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खरा खरंच मम्मीला